स्वतःला टापटीप आणि नीटनेटके कसे ठेवावे जाणून घेऊयात या पद्धती. ग्रूमिंग ही अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येकाने दररोज करण्यात वेळ घालवलाच पाहिजे. नियमित ग्रूमिंग तुम्हाला निरोगी ठेवेल आणि अधिक आत्मविश्वास देखील वाटेल. एकदा का तुमचा ठरलेला दिनक्रम तयार झाला की ग्रूमिंग तुम्हाला आत्मविश्वासाने होईल. तुम्ही ग्रूमिंगची कामे त्यांचा विचार न करता त्यांचा रोज आणि सहजतेने पूर्ण देखील करू शकाल. त्यामुळे ग्रूमिंगकडे लक्ष देऊयात. ग्रूमिंग ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्ही चांगले, नीटनेटके, स्वच्छ दिसण्यासही तुमचा आत्मविश्वास देखील वाढवितो. स्त्रियांइतकेच पुरुषांनाही ग्रूमिंगबाबत माहिती असणे गरजेचे आहे. या गोष्टी फॉलो केल्यास तुम्ही निरोगी राहालच, त्याचबरोबर तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासही मदत होईल. दिवसातून 2दा चेहरा धुवा. बहुतेक त्वचेच्या प्रकारांसाठी सकाळी पाण्याने स्वच्छ धुणे पुरेसे आहे. दररोज संध्याकाळी आपला चेहरा धुण्यासाठी सौम्य किंवा कोमट वापरा. स्वच्छ क्लॉथ वॉशने तुमचा चेहरा हळूवारपणे कोरडा करा. तुमचा चेहरा कोरडा स्क्रब करणे टाळा, ज्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. तुम्हाला मुरुमांची समस्या असल्यास विविध उत्पादने तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही मेकअप केला असेल तर रात्री तो झोपताना नक्की आवर्जून काढा. दररोज सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावा. साफ केल्याने आपला चेहरा मॉइश्चराईज करा. मॉइश्चरायझर वापर ज्यामध्ये कमीत कमी SPF 15 सनस्क्रीन असेल तर तुमच्या त्वचेला सूर्यप्रकाशापासून रक्षण करतो. तुमच्या त्वचेच्या प्रकारचे तो जुळणारे मॉइश्चरायझर निवडा. मॉइश्चरायझर उत्पादने सहसा तेलकट, कोरडी किंवा एकत्रित त्वचेची पूर्तता करतात. प्रत्येक आंघोळीनंतर त्वचेला भेगा पडू नयेत म्हणून शरीराला लोशन लावा. गुडघे आणि कोपरांवर विशेष लक्ष द्या जे खूप कोरडे होतात. चेहऱ्यावरील केस नीट सेट करा. जर तुम्ही तुमचा चेहरा बियर्ड करत असाल तर ते काळजीपूर्वक करा. नेहमी शेविंग क्रीम वापरा जे तुमच्या चेहऱ्याचे संरक्षण करते आणि स्निग्धता पुरवते. ब्लेडच्या दरम्यान कोणतेही मोडतोड नसलेले शार्प रेझर वापरा. तुमच्या चेहऱ्याचे केस ज्या दिशेने वाढतात त्या दिशेने नेहमी बियर्ड करा. जे लोक आपला चेहरा शेव करत नाहीत त्यांच्यासाठी तुमच्या वरच्या ओठाच्या वरच्या केसांची तपासा. तुम्हाला गडद किंवा लांब केस दिसत आहेत का? तसे असल्यास केसांना ब्लीच करून किंवा केस पूर्णपणे काढून टाकून तुम्ही ते मॅनेज देखील करू शकता. दररोज किमान एकदा सौम्य साबण वापरून आंघोळ करा. कठोर साबण टाळा ज्यामुळे तुमच्या त्वचेचा ओलावा निघून जाईल. गुडघ्यांच्या मागे, पायाच्या बोटांमधला, हाताखालील इत्यादी सर्व पटींमध्ये स्वच्छता सुनिश्चित करा. गरम पाण्याने शॉवर आणि आंघोळ टाळा. त्याऐवजी कोमट पाणी वापरा. गरम पाणी वापरल्याने तुमच्या त्वचेतील तेल निघून जाऊ शकते. तुमचा टूथब्रश ओला करा आणि ब्रिस्टलवर थोडी टूथपेस्ट घ्या. प्रत्येक दात गोलाकार हालचाली हळूवारपणे घासून घ्या. प्रत्येक दाताचा पुढचा, मागचा आणि बाजू स्वच्छ करण्याची काळजी घ्या. तुमच्या टूथब्रशने तुमची जीभ घासून त्यावरील कोणतीही जमाव काढून टाकू शकता, जे श्वासाच्या दुर्गंधीचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तुमचे इम्प्रेशन बॅड पडू शकते. शॅम्पूने आपल्या मुळांना आणि टाळूची मालिश करा. नीट धुवा. कंडिशनरने केसांच्या टोकांना मसाज करा. कंडिशनर वितरित करण्यासाठी आपल्या केसांमधून कंगवा चालवा. चांगले स्वच्छ धुवा. जर तुम्हाला डोक्यातील कोंडा असेल तर ते हाताळण्यासाठी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरण्याचा विचार करा. जर तुम्ही तुमचे केस दररोज धुत नसाल तर ते किमान 2 ते 3 दिवसांनी धुण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शॉवरमधून बाहेर पडल्यानंतर केस मोकळे करण्यासाठी काळजीपूर्वक कंगव्याने विंचरा. तुमचे केस नेहमीप्रमाणे स्टाईल करा. केसांमध्ये जास्त हेअर प्रोडक्ट्स हे वापरणे शक्यतो टाळा. आपली नखे लहान, नीटनेटकी आणि स्वच्छ ठेवा. त्यांना नेहमी नेल क्लिपरने ट्रिम करा. नखे कधीही कापू नका. त्यांना सरळ ट्रिम करत राहा. आपले हात कोरडे होण्यापासून रोखण्यासाठी नियमितपणे मॉइश्चरायझर लावा. तुमच्या हाताच्या त्वचेसोबत तुमच्या क्युटिकल्स आणि नखांवरही लोशन घासण्याची खात्री करा. तुमचे नख कोरडे आणि स्वच्छ ठेवून बॅक्टेरिया वाढण्यापासून तुम्ही थांबवू शकता. जर तुम्हाला तुमची स्किन ग्लो करायला हवी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही तुमच्या रोजच्या सवयीमध्ये काही बदल करू शकता. तुम्ही ठरवून घेऊ शकता की रोज नियमितपणे 4 लिटर पाणी पोटात जायलाच हवे. शक्य असल्यास सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास पाणी प्या. ही सवय तुम्ही स्वतःला लावून घेतल्याने खूप चांगला परिणाम स्किनवर दिसू लागतो. दररोज पुरेशी झोप घ्या ज्यामुळे तुमचे डोळे सुजलेले दिसणार नाहीत. स्किन चांगली राहण्यासाठी मॉइश्चरायझर नियमितपणे वापरा. घराबाहेर पडण्यापूर्वी आपला चेहरा आरशात पहा. चेहरा स्वच्छ आहे ना? चेहऱ्यावर
कोणताही डाग नाही आहे ना, डोळ्यामध्ये चिपडे दिसत नाहीत ना, हे सगळे चेक करून मगच घराबाहेर पडा. लेटेस्ट स्टाईल कशी असावी याची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरावर चांगले फिट होणारे कपडे घाला. ते स्वच्छ असावेत, योग्यरित्या इस्त्री केलेले आणि त्यांचा चांगला वास येत असणे खूप महत्त्वाचे आहे. कपडे धुण्याच्या बास्केटमधून बाहेर काढलेले कपडे पुन्हा घालू नका. असं करून तुम्ही कोणालाही फसवू शकत नाही. फिट दिसण्यासाठी फिट कपडे असणे खूप महत्त्वाचे आहे. अगदी चुकीच्या आकाराचे कपडे घातल्यास महागडे शर्ट आणि ब्रँडेड शूज सुद्धा काही उपयोगाचे नाहीत. तुमचे कपडे तुमच्यावर ढगळे आहेत किंवा चांगले परिधान केलेले आहेत किंवा खूप घट्ट आहेत, याकडे लोकांचे लगेचच लक्ष जाते. असं म्हणतात की माणसाची ओळख त्याच्या शूजवरून केली जाते. जर तुम्हाला हे माहीत नसेल तर मात्र तुम्हाला माहितीच नाहीये की लोक एखाद्या व्यक्तीला कशावरून जज करतात. जर तुम्ही फॉर्मल शूज घालताय तर ते खराब किंवा फाटलेले नसतील याची काळजी घ्या. जर ते पॉलिश केले असतील तर चमकदार दिसतील. कॅज्युअल शूज जरी वापरले तरी हीच काळजी घ्यावी, कारण इथे प्रश्न तुमच्या लुकचा असतो. स्ट्रॉंग वासाचा परफ्यूम कधीही वापरू नका. त्यापेक्षा सामान्य परफ्यूम वापरणे चांगले होईल. वेगवेगळ्या फ्रेग्रन्सचे साबण, लोशन वापरू नका. यानंतर परफ्यूम लावू नका, कारण त्याचा वेगवेगळा वास खराब येऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही फ्रेग्रन्सच्या विचित्र गोंधळात अडकू शकता. परफ्यूम खरेदी करताना कधीही स्वस्त किंवा महाग याकडे बघू नका. स्वस्त परफ्यूमचा केवळ तुमच्या त्वचेवर वाईट परिणामच होत नाही, तर चांगल्या परफ्यूमचा वासही येऊ शकत नाही. तसेच परफ्यूम वापरून शरीराची दुर्गंधी लपवण्याचा कधीही प्रयत्न करू नका. जर तुम्हाला तुमच्या शरीराची स्थिती राखण्यात अडचण येत असेल तर तुमचे शरीर नियमितपणे सुधारण्यासाठी काही योगासने करा. व्यवस्थित हस्तांदोलन करा. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला भेटता तेव्हा हस्तांदोलन करा. विचारातला कॉन्फिडन्स तुमच्या देहबोलीतून दिसू द्या. समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून नीट बघा आणि हसून सामोरे जा. एखाद्याशी आय कॉन्टॅक्ट न करणे किंवा कोणाशी हस्तांदोलन करताना आत्मविश्वासाचा अभाव असणे, यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल खूप वाईट प्रतिमा निर्माण होते. त्यामुळे स्वतःबद्दल आत्मविश्वास नसलेल्या आणि असुरक्षित वाटत असलेल्या व्यक्तीची प्रतिमा तयार होते. असे केल्याने समोरच्या व्यक्तीच्या मनात एक चांगली छाप तुमची पडू शकत नाही. आपण घाम येणे थांबवू शकत नाही, परंतु यासाठी काळजी निश्चितपणे घेतली जाऊ शकते. तुमच्या शरीराची दुर्गंधी येणार नाही याची काळजी घ्या. तसे जाणवल्यास लगेच परफ्यूम किंवा डिओ लावा. याशिवाय जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर बनियान वापरा. आपले पाय आणि शूज दुर्गंधीपासून वाचवण्यासाठी पायांवर पावडर वापरा. दिवसा काम करताना किंवा रात्री बाहेर जाताना तुमच्या कपड्यांना दुमडलेले किंवा मुरडलेले राहू देऊ नका. कपड्यांवर अन्नाचे डाग पडणे सामान्य आहे, परंतु असे आढळल्यास कपडे त्वरित बदलून मगच बाहेर पडा. बाहेर जाण्यापूर्वी स्वतःकडे नीट निरखून पहा आणि आरशासमोर उभे राहून स्वतःला तपासा. मग ठरवा की तुम्हाला तुमच्या पोशाखात काही बदल करायचा आहे का नाही. आपला चेहरा पुन्हा एकदा आरशात नीट तपासून पहा. तोंडातून दुर्गंधी येत नाहीये ना हे चेक करा. आपले तोंड स्वच्छ असावे, तसेच दुर्गंधी येऊ नये म्हणून मिंट वापरू शकता. हे सगळे उपाय केल्याने तुमच्यामध्ये जे सौंदर्य आणि कॉन्फिडन्स दिसेल ते समोरच्यावर तुमची कायमस्वरूपी एक वेगळीच छाप पाडू शकते. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा.